गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक मुलगा असतो. तो त्याच्या आईवडिलांना म्हणतो मला बिझनेस करायचा आहे. त्याच्या आईवडिलांना त्याच्यावर विश्वास असतो. ते त्याला पैसे देतात. तो बिझनेस सुरू करतो. थोड्याच दिवसात तो म्हणतो नाही मला हा बिझनेस नाही करायचा आहे. बंद करतो. दुसरं काहीतरी करायचं आहे. मग त्याच्या आईवडिलांना वाटतं चला चांगला गुणी मुलगा आहे. ठीक आहे. तर ते त्याला दुसऱ्या बिझनेससाठी पैसे देतात. तिथेही हा असंच करतो. थोड्याच दिवसात वाइंड अप करतो. असं 2-4 वेळा होतं. पण त्यांच्या लक्षात येतं की आपली सगळी पुंजी अशीच हा व्यर्थ वाया घालवतोय. काय करायचं कळत नसतं. तेवढ्यात त्यांना आठवतं की त्याच्या कॉलेजचे एक सर होते, ज्यांना हा खूप मानायचा, खूप रिस्पेक्ट द्यायचा. तर ते आई-वडील त्यांना एकदा जाऊन भेटतात. म्हणतात की असं-असं करतोय आमचा मुलगा, आम्हाला आता काळजी वाटायला लागली. तर ते प्रोफेसर म्हणतात, "घेऊन या त्याला माझ्याकडे." मग हे त्याला घेऊन जातात त्या प्रोफेसरकडे. ते प्रोफेसर गप्पा वगैरे करतात. ते जसे जातात त्यांच्या घरी, तर ते प्रोफेसर त्याला म्हणतात, "तुला आंबे खूप आवडायचे ना?" तो म्हणे, "हो." तर ते म्हणतात, "चल आपण आंबे तयार करू." याला काही कळतच नाही आंबे कसे तयार करायचे. तर ते मागच्या गार्डनमध्ये घेऊन जातात घराच्या आणि त्याला आंब्याची कोई देतात 2-3 आणि म्हणतात, "इथे लाव, पेर." तो पेरतो. आता ते सर असतात त्यांचा हा ऐकतो. आत येऊन बसतात. चहा वगैरे घेतात. मग ते सर त्याला म्हणतात, "जा बघ झाड लागलं का? आंबे लागले का?" तो मुलगा असा बघतो सरांकडे, की असं कसं शक्य आहे? पण त्यांना कसं उलट उत्तर देणार म्हणून जातो. वापस येतो. म्हणतो, "नाही, अजून काहीच झालं नाही आहे." ते म्हणतात, "अरे, होईल थोड्या वेळात." पुन्हा एक 5-10 मिनिटं होतात. पुन्हा ते सर त्याला म्हणतात, "जा जाऊन बघ गार्डनमध्ये आंब्याच्या झाडाला का त्याला आंबे लागले का?" तो चिडचिड करत जातो मनातल्या मनात, पण काही करू नाही शकत तो उलट उत्तर. पुन्हा वापस येतो. म्हणतो, की नाही अजून काहीच नाही आलं आहे." ते म्हणतात, "अरे, असं कसं? बहुतेक आपली जागा चुकली आहे. एक काम कर, त्या कोळी तू दुसऱ्या जागी लावून ये." तो पुन्हा जातो. पुन्हा दुसऱ्या जागी त्या कोळी लावतो. वापस येतो. पुन्हा एक 5-10 मिनिटं होतात. पुन्हा ते त्याला म्हणतात, की "आता जा बरं, बघ बरं आलंय का झाड?" तो जातो, येतो. तो म्हणतो, "शक्यच नाही आहे झाड येणं." ते म्हणतात, "हो का? मे बी आपली कोय चुकली असेल. तू दुसरी कोय लावून पहा." म्हणून त्याच्या हातात दुसऱ्या कोयी देतो आंब्याच्या. तो जातो, त्या दुसऱ्या कोयी दुसऱ्या जागी लावून येतो. वापस येतो. ते म्हणतात 5-10 मिनिटांनी पुन्हा जाऊन बघशील. ते पण तो मुलगा म्हणतो, "तुमच्या लक्षात नाही येत आहे का? तुम्ही एवढे मोठे प्रोफेसर आहे. असं कसं पटकन झाड येणार आहे, आंबे लागणार आहेत त्याला?" ते म्हणतात, "अरे माझ्या तर लक्षात येत आहे, पण तुझ्या लक्षात येत नाही आहे का? तू बिझनेस सुरू करतो आणि तुला लगेच त्याचा रिझल्ट पाहिजे. तुला असं तू त्याला वेळ तर दे त्या बिझनेसला. तू इतका जो पैसा लावतोय, तुझा वेळ वाया घालवतोय, त्याला वेळ तर दे, त्याला ग्रो व्हायला. कुठलंही एक वृक्षाला मोठं होऊन फळं-फुलं द्यायला वेळ लागतो ना. तर तू पेशंटली वाट का नाही बघत आहेस?" आपण पण आपल्या लाईफमध्ये कुठल्याही गोष्टी करायला गेल्यावर आपल्याला खूप असे पटकन रिझल्ट पाहिजे असतात का? की काहीही करायला गेलं म्हणजे सोशल मीडियावर किंवा असं काही ॲक्टिव्हिटी किंवा सोशल ॲक्टिव्हिटी तर आपल्याला खूप लवकर प्रसिद्धी किंवा खूप लवकर यश पाहिजे आहे का? कुठल्याही चांगल्या कामाला यशस्वी व्हायला वेळ लागत असतो. त्याच्यामुळे जेही काय आपण करायचं ठरवू, जेही काय आपण काम हातात घेऊ, त्याला त्या कामाला रिक्वायर्ड जो वेळ आहे तो द्यावाच लागतो आणि तो द्यावाच म्हणजे आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो. स्टे ब्लेस्ड, स्टे पॉझिटिव्ह. आय लव्ह यू ऑल.